आज आझाद मैदान मुंबई या ठिकाणी गेल्या 15 दिवसापासून आपण ज्या मागणीसाठी आंदोलनासाठी वेगवेगळ्या ग्रुपमधून वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून कॅम्पेन करत होतो की आपल्या हक्कासाठी आझाद मैदानावर यावं। 5 जून 2025 पासून जगदाळे सरांनी कृती समितीच्या बॅनरखाली आंदोलन सुरू केलं गेलं होतं। त्यानंतर शिक्षक समन्वय संघ जो आहे आपला शिक्षक समन्वय संघाचं 18 तारखेपासून आंदोलन सुरू झालं। आज 6वा दिवस आहे। त्यामध्येच आपल्या काही भगिनी उपोषणाला बसलेल्या होत्या, परंतु जगदाळे सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं आपली जी मागणी आहे 14 ऑक्टोबर 2024च्या शासन आदेशाच्या अनुषंगाने त्या शासन आदेशाचं अनुपालन करून आम्हाला त्वरित आर्थिक तरतूद करून आमचा वितरणाचा आदेश देण्यात यावा। या मागण्या आपल्या एकत्रित असताना, कारण आपण लढतोय इथं शिक्षक आझाद मैदानावर लढतोय, पण तर शिक्षक लढतोय। शिक्षक समन्वय संघाची डेफिनेशन किंवा त्याच्या मागचा उद्देश जो आहे तो जगदाळे सरांनी तुम्हाला स्पष्ट सांगितलेला आहे। शिक्षक समन्वय संघामध्ये प्रत्येक संघटना सहभागी आहेत। स्वतः जगदाळे सरही होते, सर्वच जे बांधव या ठिकाणी आज तुम्हाला समन्वयक म्हणून उपस्थित दिसतात। मुख्य समन्वयक इथं कोणी नाही आहे। जगदाळे सर असतील, केपी पाटील सर, राहुल कांबळे सर, संगपाल सोनवणे सर, कुलकर्णी सर, चव्हाण सर, हे सगळे जे बांधव आहे, मी असेल, या सगळ्या लोकांचा उद्देश एक आहे। पण लोकांच्या आता भावना ज्या होत्या की बा उद्देश एक आहे, मागणी एक आहे, तर तुम्ही एकत्रित व्हा, एकत्रित या गोष्टीसाठी वरिष्ठ लोक जे आहेत त्यांनी आम्हाला म्हटलं की आपण काही याच्यामध्ये कोणतं दुमत नाही आहे। जगदाळे सर वरिष्ठ असल्यानंतर मोठे आहेत, त्यांनी त्या मागणीला होकार दिला आणि शिक्षक समन्वय संघ या बॅनरच्या अंतर्गत आपल्या मागण्या एक आहेत, संघटना एक आहेत, कोणत्याही पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद नाही आहेत आणि टीमवर्कनं आपण आता काम करणार आहे। आलं का लक्षात? नेतृत्व म्हटलं आपण म्हणजे त्यांनी आंदोलन इथं विलीन करून आपण एकत्रित लढत आहे, तर तेही एक या बॅनरचा भागच आहेत, भाग होतेच। आणि कुठल्याही प्रकारे ग्रुपवर कोणीही आता काहीही बोलणार नाही। जे काही समन्वय संघाचे लोक असतील किंवा मिठाचा खडा टाकणारे लोक असतील किंवा कृती समितीचे असतील, ज्युनियर कॉलेज संघटनेचे असतील, एकही माणूस ग्रुपवर कमेंट करणार नाही। तुमचा जो उद्देश होता त्या उद्देशानं प्रश्नासाठी जर सगळे लोक एकत्रित एकच असतील, सगळ्या संघटनांचे किंवा सगळे समन्वयक एक लढत असतील एक दिलाला, तर आपला उद्देश काय आहे? ईपीसीच्या बैठकीत ते आर्थिक तरतूद व्हावी, त्यानंतर वितरणाचा आदेश आपल्याला मिळावा आणि जोपर्यंत ह्या गोष्टी होत नाहीत तोपर्यंत सर्व समन्वयकांनी इथं ठरवलेलं आहे की आपण आझाद मैदान सोडणार नाही। मग आता तुम्ही आम्हाला कामाला लावून द्यायचं, घरच्या शिक्षकांनी आम्हाला कामाला लावून द्यायचं। जेव्हा आंदोलन नसते तेव्हा काही माध्यमिक कृती समितीला म्हणतात, काय समन्वय संघाला म्हणतात, काय ज्युनियर कॉलेज संघटनेच्या लोकांना म्हणतात की तुमचे पदाधिकारी चुप बसलेत, काय आंदोलन लावत नाहीत, 2 अधिवेशनं झाले, तुम्ही काय केलं? आता 2 अधिवेशनं झाले, तुम्ही काय केलं? तुम्ही किती वेळ इथं आले? आंदोलनामध्ये यायचं, 2-3 दिवस राहायचं, निघून जायचं, हवा करायची, फोटो काढायचे, ह्या गोष्टी इथं लढणाऱ्यांना करता येत नसतात। 50 दिवस चालू की 60 दिवस चालू, ज्याच्या नावानं परवानगी आहे किंवा ज्या लोक या ठिकाणी समन्वयक म्हटलं जाते, प्रमुख म्हटलं जाते, त्या लोकांना थांबावं लागते। मग आता जबाबदारी तुमची आहे। प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अंशतः अनुदानितचे जे बांधव आहेत, जे 20 40 वर जातील, 40 60 वर, 60 वर, 80 वर त्रुटी पूर्तताचे लोक, या बांधवांचं कर्तव्य आहे की तुम्ही जर आम्हाला एकत्रित करू शकता तर तुम्ही एकत्रितपणे आझाद मैदानावर का उतरू शकत नाही? या माध्यमातून मी तेच तुम्हाला आवाहन करत आहे। इथं जगदाळे सर बोलले, कांबळे सर, केपी सर, आमचा उद्देश तो आहे की तुम्ही जर आम्हाला आवाहन करून आम्हाला आंदोलन लावून या ठिकाणी जर बसवत असाल पावसामध्ये, उन्हामध्ये, तर तुमचं कर्तव्य आहे घर सोडा आता। उद्यापासून या ठिकाणी जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आपली संख्या कमी होता कामा नये आणि कृपा करून कुठल्याही प्रकारचा गैरसमज ग्रुपवर पसरवण्याचं कारण नाही। आमच्यामध्ये कुठलाच वाद नाही। कांबळे सरांनी सांगितलं आमच्यात तात्विक वादही नाहीत। एखादा जो विषय असतो तो केव्हा घ्यायचा, काय घ्यायचा, याच्यावरून मतभेद होत असतात किंवा ते तात्पुरते असतात, याच्या आधी झाले, परंतु एकत्रित लढलो आपण 20-40 घेतलं। हा जो टप्पा आहे हा एकत्रितपणे या आझाद मैदानावरून घेतल्याशिवाय आझाद मैदान आपण सोडणार नाही।